ज्या भारत भूमीमध्ये जन्माला आलो तुम्ही आम्ही त्या भूमीतले पायिक आहोत। या पवित्र अशा भूमीमध्ये जन्माला येत असताना आपल्या जगाच्या मालकाचा आपल्यावरती ऋण आहे। कुणाकुणाचा ऋण आहे ऐका माय बाप। प्रथम ज्या भूमीमध्ये जन्माला आलो त्या भारत भूमीचे उपकार आहेत। इतकंच नाही, ज्या महाराष्ट्रात जन्माला आलो त्या महाराष्ट्राचे उपकार आहेत। इतकंच नाही, ज्यांच्यामुळं आपल्या तोंडामध्ये दोन घास जातात, ज्यांच्यामुळं आपल्या कपाळावरचं कुंकू आहे, असे छत्रपती शिवरायांचे सुद्धा आपल्यावरती नितांत ऋण आहेत। आणि तदनंतर शेतकऱ्याचे ऋण आहेत। आणि सगळ्यात महत्वाचं जो तरुण, जो जवान आज सीमेवरती तैनात आहे, त्या तैनात असणाऱ्या जवानाचं स्वतःचे प्राण देण्यासाठी देशाच्या संरक्षणार्थ आपल्या डोळ्यामध्ये तेल घालून प्रत्येक सणाचा, प्रत्येक आयुष्यातील एकमेव गोड क्षणांचा त्याग करावा लागतो असा असणारा नवजवान, त्याच्या सुद्धा बलिदानाचं हे सगळी पुण्य आहे, त्यांचे ऋण आहेत आपल्यावरती। आणि फक्त 26 जानेवारी आलं म्हणून त्या दिवशी फक्त भारत भूमीची गाणी लावावीत आणि त्याच दिवशी स्वातंत्र्य आपण सैनिक म्हणून आपण कायम त्याबद्दल ऋण व्यक्त करावेत असा एकमेव दिवस नसावा। ऐका ना, त्या सीमेवरच्या जवानाचं आयुष्य कसं आहे, कसं आहे आयुष्य। दिल दिया है जान भी देंगे ये वतन तेरे लिए। दिल दिया है जान भी देंगे ये वतन तेरे लिए। दिल दिया है जान देंगे ये वतन तेरे त्यांच्यासाठी सुद्धा आणि जे आजही तैनात आहेत। आता नुकतीच भरती झाली मायबाप, या भरतीतील अनेक गोरगरिबाचे, मुख्य म्हणजे आपल्या सातारा जिल्ह्यातील खूप लेकरं आता सध्या भारतभूमीच्या सेवेसाठी आता ट्रेनिंगसाठी गेलीत ती लेकरं। पण तुम्हाला माहिती आहे घरातला प्रसंग कसा असतो, अरे आपली लेकरं ज्या वेळेस त्या परिस्थितीशी झुंज देत असतात, कितीतरी मुलं आज प्रशिक्षण घेत आहेत, अनेक ठिकाणी क्लासेस आहेत, कशासाठी, फक्त हा देह त्या भूमीसाठी झिजवण्यासाठी, स्वतःचं रक्त बलिदान करण्यासाठी। सोपं नाही हे, एका व्यक्तीची फक्त 2 मिनिटांमध्ये सांगून जाणारी कथा आहे। एकुलते एक लेकरू आहे, 7-9 म्हातारपणी झालेलं लेकरू, पण त्या लेकराच्या मनात जिद्द होती, आपल्याला देशाच्या सेवेसाठी जायचंय, स्वतःचा देह झिजवायचा आहे। आणि भरपूर अट्टहास केला, एका परीक्षेत यश नाही मिळालं, पुढील प्रयत्नात यश मिळण्यासाठी आतोनात प्रयत्न करत होता। पण यश संपादन करत असताना थोडंसं माझ्याकडे लक्ष द्या,
यश संपादन करताना आपल्या आईचा दिवस रात्र ती काबाड कष्ट करत होती रानात, ते सगळा दृष्टांत त्याच्या डोळ्यासमोर येत होता. अरे ज्या बापाच्या पायाला टाचांना भेगा पडल्या ना, त्या भेगा त्या लेकरांच्या डोळ्यासमोर येत होत्या. अरे मला काय केलं पाहिजे, जो बाप अहोरात्र माझ्यासाठी कष्ट करतो, अरे माझ्या एका बुटासाठी स्वतःच्या चपलांचा त्याग करू शकतो, माझ्या स्वप्नांसाठी स्वतःच्या स्वप्नांचा त्याग करतो, त्या बापासाठी एकदा का होईना पण माझ्या शरीरावरती असणारे तो गणवेश, ती वर्दी माझ्या शरीरावरती त्या माझ्या बापाला पाहायचं फक्त साधंसं स्वप्न आहे. जर ते मी पूर्ण करत नसेन तर मी माझ्या आयुष्यात अपयशी आहे. पण नशीब असं असतं, एकुलतं एक लेकरू नात प्रयत्न आहे आणि शेवटी यश मिळालं, भरती झालं ते लेकरू. अरे आई वडिलांना काय करून काय नको असं झालं रे. सगळ्या गोष्टींमध्ये पूर्णता झाली, उत्तीर्ण झालं. पण ऐका ना, 1 ते 1.5 वर्षाच्याच कालावधीमध्ये काश्मीर वरती तैनात व्हावं लागलं, फक्त देशाच्या संरक्षणासाठी. इकडं आई वडिलांनी नोकरीला लागल्यापासून स्थळ पाहायला सुरुवात केली, पण दुर्दैव आहे, मिलिटरीत एखाद्या लेकराला जर मुलगी पाहायची म्हटलं तर माणसं म्हणतात नको. का नको? काय याच्या आयुष्याचा विश्वास द्यायचा? आपली लेक कमी वयात जर विधवा झाली तर. पण ऐका ना, हा विचार चुकीचा आहे. अरे जो स्वतःच्या स्वप्नांचा त्याग करू शकतो, इतकं सोपं नाही, इतकं सोपं नाही. त्याही लेकरानं स्वतःच्या स्वप्नांचा त्याग केला, भरती झालं, 1.5 वर्ष झाली. पण ऐका ना, इकडं लग्नाची स्थळं पाहायला सुरुवात झाली, लग्नही झालं. पण बघता बघता पुन्हा 1.5 वर्षाचा कालावधी जात होता. इकडं पत्नी गरोदर आहे आणि हे त्याच्या कानावरती गेलं. कानावरती गेल्यानंतर एवढा आनंद झाला, पण मिलिटरीवाल्यांना लगेच सुट्टी मिळत नाही. ठराविक कालावधी 6 महिन्यानंतर भेटायचं. पण आनंद झाला, पत्नी गरोदर आहे. आता तुम्हाला बघता बघता मला त्या दृष्टांताकडे न्यायचंय. सगळं झालं, आता सुट्टीही मंजूर झाली, आता येण्याचा क्षण आला. आईला फोन करावा, सांगावा आई मी उद्या घरी येणार आहे. आईनं आदल्या दिवशी नाना तऱ्हेचे त्याच्या आवडीचे पदार्थ तयार करावेत. पत्नी 8-9 महिन्याची गरोदर आहे. हो, एवढं सोपं नाही आयुष्य. आनंद झाला, मालक येणार आहे, कारण गेल्यापासून येणं झालं नाही. आता इच्छा आहे, डोळे वाट पाहत होते. आईचं प्रेम दाटून आलं. बापाचं प्रेम दिसून येत नाही, पण बापाचंही प्रेम प्रचंड आहे. आता मात्र तो क्षण आला ज्या दिवशी आपलं लेकरू येणार आहे. डोळ्यात तेल घालून वाट पाहणार आहे. आई वडील आहे, पत्नी आहे, बहीण आहे. पण नशीब एवढं वाईट असतं ना, दुर्दैवी नशीब. ज्या दिवशी लेकरू येणार आहे त्याच दिवशी बाप पहाटेपासून 7ची एसटीने येईल म्हणून 7 वाजता सकाळी चहा सुद्धा घेतला नाही. एसटीच्या स्टँड वरती जाऊन वाट बघत बसणारा बाप. 7ची एसटी गेली, 9ची एसटी गेली, 2-3 तास स्टँड वरती उभा आहे, पण नाही लेकरू आलं. शेवटी शेजारून एक फोन आला. त्यावेळेसची कथा आहे, ज्या वेळेस मोबाईल नव्हते. गावात एखाद्याच्याच घरी फोन असायचा आणि फोन आला, आबा तुमचा फोन आलाय. बापाला वाटलं लेक कुठंतरी आला असेल, कदाचित त्यानं फोन केलाय. बाप धावत पडत गेला आणि फोन हातात घेतला. तो फोन कानाला लावला आणि कानाला लावलेल्या फोन वेधून स्वतःचा मुलगा नव्हता बोलत, कुणीतरी दुसरंच बोलत होतं. सांगितलं, मी साहेब आहे आणि तुमचा अमुक अमुक नावाचा अमर नावाचा मुलगा अमर झाला. त्याला देशाच्या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना तो शहीद झाला. बापाच्या कानाचा फोन घाधाड दिसता खाली पडला. अरे 80 वर्षाचा तो बाप, थरथरणारे हात आहेत त्याचे, लटलट लटलट पाय कापायला लागले. अरे ज्याची वाट कालपासून पाहतोय, नवे गेल्या 6-7 महिन्यांपासून पाहतोय, ते लेकरू येणार आहे म्हणून चक्क आज स्टँड वरती उभा होतो. काय ऐकायला मिळावं, धाय मोकलून बाप रडायला लागला. कळत नव्हतं काय करावं, हातातला फोन खाली पडला आणि आता धाडस होत नव्हतं लेकाचं, कसं सांगायचं घरी. पण तरी सुद्धा जड अंत करणारा बाप घरी गेला आणि
8-9 महिन्याची सून जशी डोळ्यासमोर आली, तो बाप धाय मोकलून रडायला लागला. काय सांगू, पण तरी सुद्धा सुनेनं विचारलं, बाबा काय झालं, का रडता? धाडस होत नव्हतं, कारण माझी सून नव्हे, माझी लेक आहे. आणि तब्बल 7-8 महिन्याची गरोदर आहे. कसं सांगू? डोळ्यातले अश्रू पुसले. सुनेनं तांब्या आणून दिला होता पाण्याचा, तो तांब्याचा घोट सुद्धा तोंडामध्ये नाही, निम्मा तोंडात निम्मा अंगावरती सांडला. तिनं विचारलं, बाबा काय झालं, तुम्ही गेला होता ना, कुठे ते? नाही उत्तर दिलं बापानं, नाही सासऱ्यानं उत्तर दिलं. आता पत्नी समोर येऊन उभी राहिली. पत्नीनं सांगावं, मालक आपला अमर येणार होता. कुठे? दरवाजाच्या बाहेर वाकून पाहू लागली माय, पण नाही लेकरू दिसेना. आणि आता मात्र त्या पतीनं, त्या मालकानं म्हणावं, आपला अमर आता कधीच दिसणार नाही का? जगाच्या काळाच्या आड निघून गेला ग. हे ऐकता क्षणी 7-8 महिन्याची गरोदर स्त्री तिथल्या तिथं डोळ्यातून अश्रू येणंच थांबलं. एका जाग्यावर नुसती एकटक पाहत होती, कळत नव्हतं काय करायचं. बघता बघता पार्थिव सुद्धा आणण्यात आलं. आणि पार्थिव आणल्यानंतर सुद्धा सगळे जण धाय मोकलून रडत होते. आणि पत्नीनं पाहिलं ते पार्थिव, तिचा संयम सुटून निघून गेला. तिनं त्याच दिवशी त्या पार्थिवाला हात लावून विचारलं, तुम्ही माझ्या आयुष्यातून निघून गेला, या समाजातली सगळी सुख बाजूला आणि तुम्ही बाजूला. तुमच्यासाठी आयुष्य तुमच्या स्वाधीन केलं होतं. माझ्या पोटात असणारा गर्भ लेकरानं हे जगही पाहिलं नाही, फक्त तुमची आस लावून बसलंय. काय करू, काय सांगू? आयुष्यभर ज्या स्वप्नांचा त्याग करून तुमच्याशी लग्न बंधनात बांधले, सगळं संपलं. आज धाय मोकलून रडत होती. आणि इकडं बहीण म्हणणारी आरतीचं ताट हातात आलं. विचार केला, रक्षाबंधन आलं जवळ, माझ्या भावाच्या हाताला राखी बांधायला भाऊ नाही. डोळ्यातून अश्रू येत आहेत. दादा नाही हट्ट करणार, मला उवाळणी दे म्हणून, पण तुझा हात मात्र आज शेवटच्या राखीसाठी आहे. माझ्या आयुष्यातून भाऊ निघून गेला. धाय मोकलून बहीण रडते, धाय मोकलून माय रडते, धाय मोकलून पत्नी रडते, पण बाप कणखर उभा राहिला. का? संपलं सगळं. अरे ज्याला लहानाचं मोठं केलं, ज्याला लहानाचं मोठं केलं, एक एक घास त्याला भरवण्यासाठी आयुष्याचं रान केलं. ज्या खांद्यावरती माझं स्वतःचा देह ज्या लेकराच्या खांद्यावरती जाणं अपेक्षित आहे, मला वाटलं नव्हतं माझ्याच लेकराच्या देहाला मला खांदा द्यावा लागेल. एवढी वाईट परिस्थिती निर्माण झाली. आयुष्यात त्यांचं बलिदान कधीही व्यर्थ जात नाही. आणि म्हणून अनंत ऋण आहे त्या सैनिकाचे. एखादा सण आपल्या कुटुंबात साजरा नाही करता येत, त्या सीमेवरती तैनात असावं लागतं. आपण इकडं दिवाळ्या साजऱ्या करतो, पण माझा सैनिक मात्र तिथं स्वतःच्या शरीरावरती गोळ्या झाडून घेत असतो. स्वतःचं शरीर, स्वतःचं आयुष्य पणाला लावतो ना, त्यालाच नौजवान म्हणावं. असा सैनिक ज्याच्या बलिदानानं हा भारत सजलेला आहे, ही भारत भूमी सजलेली आहे. म्हणून त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ नये.